नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात अळूची वडी। तर इथे मी अळूची पाने स्वच्छ धुवून घेतली आहे। आपण आता त्याची देठं कापून घेऊया। अशा प्रकारे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। आपण असे देठं काढून घेऊया सगळ्या पानांची। याला स्मूथ करण्यासाठी आपण याला लाटून घेऊया। असे मी सर्व पानांसोबत करून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण मसाला तयार करून घेऊया। तर इथे मी अर्धा वाटी बेसन, तांदळाचे पीठ व आले लसूण मिरचीचा पेस्ट, ओवा, 1 चमचा तीळ, चिमूटभर हळद, धनेपूड, जिरेपूड, अर्धा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर, मीठ टाकून व चिंच व गुळाच्या पाण्याने छान मिक्स करून घेतलेले आहे व छान पेस्ट बनवून घेतलेला आहे। आता हा पेस्ट आपण आपल्या पानांना लावून घेऊया। उलट सुलट करून पाने ठेवायची, तुम्ही पाहू शकता। छान आपण सगळीकडे पेस्ट लावून घ्यायची। मी इथे एका रोलसाठी 4 पाने घेतलेली आहेत। आता आपण त्याचा रोल बनवून घेऊया। अशा प्रकारे चारी बाजूने फोल्ड करून आपण त्याचा छान असा रोल तयार करून घेऊया। छान आपण आपले पेस्ट लावून आपला रोल रेडी करून घेत आहोत, तुम्ही पाहू शकता। आता आपला रोल रेडी झालेला आहे। अशाच प्रकारे मी आणखीन एक रोल तयार करून घेत आहे। छान आपण आपले दोन्ही रोल रेडी झालेले आहेत। आपण याला आता उकडीला ठेवूया। तर मी इथे आधीच प्रीहीट करून ठेवला होता पॅन। तर आपण आता छान 15 ते 20 मिनिटे उकडीला ठेवूया। 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता छान आपले रोल उकडले आहेत। तर आता थंड झाल्यानंतर आपण याची कापं करून घेऊया। मी इथे डीप फ्राय करत आहे, तुम्ही शॅलो फ्राय किंवा असंचही खाऊ शकतात, खूप अप्रतिम लागतात। चला तर आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण डीप फ्राय करून घेऊया। छान 5 ते 10 मिनिटात कुरकुरीत होतात। 5 ते 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता छान गोल्डन ब्राउन व कुरकुरीत झालेले आहेत। आपण याला आता काढून घेऊया। किती छान आपली आलू वडी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आपण सर्व करूया। अशाच सोप्या साध्या रेसिपींसाठी नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।